व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् सत्त्वं सत्त्ववतामहम्। भगवंतानी आपल्या विभूतींचं वर्णन इथे केलेलं आहे. खरं म्हणजे भगवंत विविध रूपात प्रकट इथे होतो हे सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या उपाधींमधून तो प्रकट होतो. जसं वीज आहे, विजाचं वैभव काय आहे, तर वेगवेगळ्या उपकरणांमधून तो प्रकट होतो. त्याचप्रमाणे इथे चांगल्या उपाधी, वाईट उपाधी सगळ्यांमधून प्रकट होणारा एकच आहे, अभिव्यक्त होणारा एकच आहे. उपाधी वेगवेगळी. जसं पृथ्वीमधून झाड सगळे उत्पन्न होतात, पण खरं म्हणजे पृथ्वीच व्यक्त होत आहे. वैशिष्ट्य बीजाचं आहे की त्याच्यामध्ये काय उत्पन्न होईल, पण शेवटी उत्पन्न काय होतंय, पृथ्वीच वेगळ्या रूपात. कारण म्हणजे बीज सुद्धा पृथ्वीचंच एक रूप आहे, पंचमहाभूताचाच एक अंश आहे. तर इथे जर आपण आपली उपाधी चांगली केली तर आपल्यामधून सुद्धा तो प्रकट होईल. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा लोकांना वाटेल की इथे देव आहे. संतांमध्ये असं का वाटतं की यांना देवाचा साक्षात्कार झालाय किंवा हे देवाच्या जवळ आहे? कारण त्यांनी आपल्या उपाधीला इतकं छान केलंय की त्याच्यामधून तो व्यक्त होतो. म्हणून जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती. तर उपाधी जर चांगली केली, आता परमात्मा सगळीकडे आहे, पण सगळीकडे त्याचं प्राकट्य नाहीये, त्याचं वैभव दिसत नाही. तर इथे अशा वेगवेगळ्या उपाधी आहे, हे जरा लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे म्हणतात की जे छल करणारे आहेत त्याच्यामध्ये धूत. आता ही एक उपाधी, छल म्हणजे सुद्धा एक उपाधी. तेजस तेजस्विनामहम्. तेजस्वी लोकांमध्ये तेज मी आहे. म्हणजे काल मी पाहिलं सांगितलं होतं, तेजस्वी म्हणजे काय, पराजित पराभूत न होणे, ही जी वृत्ती आहे म्हणतात तेज. अभिभूत न होणे, दबणे न दबणे. काल मी सूर्य आणि चंद्राचं उदाहरण दिलं. तर म्हणे ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये हे सामर्थ्य आलं ती वस्तू मी आहे. मग म्हणतात जयोस्मी, मी जय आहे. जय जय म्हणजे काय, विजय. जेतृणाम, जेतृणाम म्हणजे जिंकणारे जे लोक आहेत. आता जिंकणारे जे लोक आहेत त्यांना आपण म्हणतो विजयी. हे सगळे विजयी लोक. एक रांग आहे त्याच्यावर सगळे विजयी लोक उभे. तर म्हणे मी विजयी नाहीये, ज्यांच्यामुळे हे सगळे लोक विजयी झाले आहेत तो विजयतत्व मी आहे. विजयी तर मूर्त आहे, प्रकट आहे, पण विजय अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे दिसत नाही, पण ज्याच्यामुळे त्या लोकांना ही उपाधी मिळाली की हे फार मोठे विजयी. गीतेमध्ये नाही, रामायणामध्ये भगवंतानी एक फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याला म्हणतात विभीषण गीता. आणि त्या विभीषण गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं आहे की माणूस विजयी कसा होतो.
प्रसंग असा आहे की विभीषण समोर उभा आहे आणि तो पाहतो रामाला की राम एकटेच चालले आहे रावणाशी युद्ध करायला. तिकडे रावण येत इकडे राम, आणि रामाकडे काहीच नाहीये. जमिनीवर उभा आहे रावण रथी बिरथ रघुबीरा केही विधी चितबो. विभीषणाच्या मनामध्ये प्रश्न येतो की तुम्ही कसं याला पराभूत करा. तुम्ही बिरथ आहे, बिरथ म्हणजे रथ विहीन, काही शस्त्र नाहीये. तेव्हा म्हणजे विभीषणाला असे थोडा संकोच काय संशय येतो की असे काय हरवतील याला जिंकतील. तर तिथे प्रभू रामचंद्रांनी जो उपदेश केला आहे ते म्हणतात तिथे की ज्याच्यामुळे विजय मिळतो ना तो रथ काही वेगळा आहे आणि तो रथ माझ्याकडे आहे. आणि मग त्या रथाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे या जीवन संग्रामामध्ये जीवनाच्या युद्धामध्ये विजय मिळतो. आणि त्यांनी जवळजवळ अनेक म्हणजे गुण आहेत त्यांची यादी दिली आणि तिथे रथाचं एक रूपक मांडलंय. सौरज धीरज तेही रथ चाका सत्यशील दृढ ध्वजा पताका. म्हणजे तुमच्याकडे एक रथ असायला पाहिजे, त्याच्यामध्ये 2 चाक असायला पाहिजे. आणि 2 चाक काय तर म्हणजे शौर्य आणि धैर्य. खूपच छान वर्णन आहे. 6 दिवस त्याच्यावर प्रवचन होतं. विभीषण गीता. तर जीवनामध्ये शौर्य आणि धैर्य असेल तर विजय मिळेल. असं विजय होण्यासाठी एक वेगळा रथ. आता रथ म्हणजे बाहेरचा रथ नाही सांगितलं, अंत म्हणजे प्रश्न त्यांनी सामान्य विचारला होता की तुम्ही या रावणाला कसं मारा. देवाने त्याचा एकदम विषयच पालटून दिला आणि एक आध्यात्मिक उपदेश केला की सामान्य माणसाला जर आपल्या जीवनामध्ये विजय मिळवायचा असेल तर त्यांनी कोणता रथ बनवला पाहिजे. शौर्य आणि धैर्य. आता या 2 वृत्ती आहेत. शौर्य म्हणजे काय शूरवीर, न घाबरणे, साहस म्हणतो आपण त्याला. धैर्य म्हणजे काय धीरज. धीरज म्हणजे धैर्य. एक आहे डिफेन्सिव्ह पॉवर, एक आहे ऑफेन्सिव्ह. जसं आपल्या गाडीमध्ये 2 वस्तू असतात, एक एक्सेलरेटर आणि ब्रेक. शौर्य म्हणजे एक्सेलरेटर, ते आपल्याला पुढे पुढे प्रवृत्त करतं शौर्य असेल तर. आणि धैर्य काय ब्रेक. तर सांभाळा, आता नाही, अजून नाही. जर शिवाजी महाराज एकदम अटॅक नाही करायचे, त्याचं लपून बसायचे आणि जेव्हा योग्य संधी असेल तेव्हा अच्छा. म्हणून तो औरंगजेब म्हणायचा पहाडी चुहा, डोंगरामध्ये जाऊन तो उंदीर. तर कुठे धैर्य आणि कुठे शौर्य, कोणाचा उपयोग केव्हा करायचा हे माहित असेल तर तो विजयी. मग त्या रथामध्ये घोडे सांगितले, बल विवेक दम परहित घोडे. घोडे म्हणजे घोडे आहे. बल विवेक दम परहित, कारण हे सगळे जीवनमूल्य आहे. क्षमा कृपा समता रजु जोरे. लगाम. लगाम काय आहे तर क्षमा समता असं सगळं आहे, ते वर्णन करत नाही. मग ध्वजा आणि पताका काय आहे, रथामध्ये ध्वजा असतं की सत्यशील दृढ ध्वजा पताका. सत्य आणखी शील दृढ पताका आहे, ध्वजा आणि पताका. म्हणजे जीवनामध्ये सत्य आणि शील असायला. सारथी कोण आहे, ईश भजन सारथी सुजाना. खूपच छान. रथ किती चांगला असू दे
पण जर तो ड्रायव्हर ठीक नसेल तर मग इकडे आपटे तिकडे आपटे. एकाला पकडलं त्या पोलिसांनी, कारण तो कधी याला धडकी देत आहे म्हणजे तुझं लायसन्स दाखव. तर तो म्हणाला की माझं हे चालवणं पाहून तुम्हाला वाटतंय मला कोणी दिलं असेल लायसन्स. त्यांनी मान्य केलं माझ्याकडे. तर मर्सिडीज दिल्या. मोठे मोठे ऍक्सिडेंट होतात पुण्याला, पाहिलं आता 2-3. ते असे मुलं चालवता येत नाही कारण महागड्या गाड्या. हिट अँड रन. सारथी चांगला पाहिजे. ते जीवनामध्ये अपघात होणार नाही जर ईश्वर भजन रूपी सारथी असेल. खूपच छान ते सगळं वर्णन आहे. भक्तियुक्त बुद्धी अशी तो सारथी. तर तिथे देव काय म्हणतो की जर हे सगळे गुण असेल तर जय तुझा निश्चित आहे. मग मी जयाच्या रूपात तुझ्या जीवनामध्ये प्रकट होईन. तू एवढी जर तयारी केली आहे, एवढे गुण तू मिळवले आहे, तर आता मी तुझ्या जीवनामध्ये प्रकट होईन. कोणत्या रूपात? जय. कळतंय का? आपण पराजित होतो का किंवा देव आपल्यावर प्रकट होत नाही का? कारण हे गुण नाही. जयोस्मी, व्यवसायोस्मी. व्यवसाय म्हणजे बिझनेस अस्मी. व्यवसाय म्हणजे निश्चय. आपण जो निश्चय करतो ना, तर बस समजा की तिथे देवच अनुभव प्रकट झालेला आहे. निश्चय केल्याशिवाय आपण कोणत्याच कार्यात सफळ होऊ नाही शकतो. मन जर असं डावाडोल ज्याला म्हणतात, काय म्हणतात, डगमग करायचं की नाही, जायचं की नाही, निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण पुढे जातही नाही, जिंकतही नाही. त्यामुळे ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या रूपात मीच तुमच्यामध्ये जणू काही प्रकट अवतरित होतो. जिथे निश्चय आहे तिथे मी आहे. मग म्हणतात सत्वम सत्ववतामहम. जे सत्वयुक्त पुरुष आहे, ज्यांच्यामध्ये भरपूर सात्विकता आहे, त्यामुळे त्यांच्यामधील सत्व गुण मी आहे. त्या सत्वामुळे ते सात्विक म्हणवले जातात. आपल्यामध्ये बात त्रिगुण आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. गीतेमध्ये भगवंत सारखं म्हणतात नित्य सत्वस्थो भव. तू काय नित्य सत्वामध्ये राहा. फक्त अर्धा तास जेव्हा पूजा करतो तेव्हा नाही, तेव्हाही पुढे राहतो, तेव्हाही मन इकडे तिकडे भटकत असतं. लोकांना वाटतं मी सात्विक कार्यामध्ये गुंतलेलो आहे, पण आपल्याला माहित असतं माझं मन किती राजसिक आहे. त्यावेळेस पूजा करता करताना सारखं फोनकडे लक्ष असतं. मेसेज आला, कॉल आला, इकडे फोन आणि इकडे केशवाय स्वाम माधवाय मध्ये. एकाने फोनलाच अर्पित केलं, म्हणजे तो इतका त्या फोनची फुलाच्या ऐवजी देवाने सांगितलं हे फार छान केलं, तो आता माझ्याकडेच राहू दे. तर सात्विक होणं जरा कठीणच आहे. मनाला राजसिक म्हणजे इतकं सवय आहे ना, क्रिया शांत बसणं कठीण आहे. जर सत्वगुण वाढलेला आहे तर असं समजा की देवाची विभूती आहे, देव जणू काही माझ्यामध्ये अवतरित झालेला आहे. आणखी आपण पहा, सत्वगुण वाढवू शकतो, आपल्या हातात आहे सत्वगुण. सात्विक कर्म, सात्विक क्रिया केल्या तर हळूहळू वाढेल. तर आपण देवाला प्रकट होण्यासाठी एक चांगलं माध्यम स्वतःने बनवलं पाहिजे.
तेव्हा तो व्यक्त होईल ना. आता रेडिओ आहे, टीव्ही आहे, त्याच्यामधूनच त्या लहरी व्यक्त होतात, कारण ते उपकरण एकदम व्यवस्थित. नुसतं बॉक्स ठेवला त्याच्यामध्ये की नाही. तर सात्विक लोकांमधील सत्व मी आहे असं. मग म्हणतात वृष्णीनां वासुदेवोऽस्मी पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः कवीनामुशना कविः. वृष्णी वंशामधील जे लोक आहेत त्यामध्ये मी वासुदेव आहे. आता स्वतःलाच विभूती म्हणत आहे. वृष्णी वंशामधील जे कोणी राजे झाले आहेत त्यामध्ये मी सुद्धा आहे की वासुदेव. त्यामुळे मी एक काय उपाधी आहे. आणि ते शंकराचार्य छान सांगतात, वासुदेव म्हणजे अर्जुनाला सांगतात अहम त्वत् सखा, मी जो तुझ्या समोर उभा आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. म्हणजे वासुदेव शब्दाचा इकडे तिकडे काही अर्थ नका करू. वास आहे ती सर्वान वगैरे असे अनेक अर्थ आहे ना. आणि डायरेक्ट माझ्याकडे पहा, मी विभूती आहे. वासुदेव वसुदेव पुत्र सुदेव सुतम देव कंसाच्या. आणि खरोखर देवामध्ये सगळं वैभव प्रकट आहे, षडैश्वर्य त्याच्यामध्ये प्रकट आहे. म्हणून कृष्णाला काय म्हटलेलं आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्णाला असंही नाही म्हटलेलं आहे की तो भगवंताचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे असं नाही म्हटलं. विष्णू साक्षात आहे, भगवानच आहे तो. नाहीतर आपण काय म्हणतो भगवंताचे अवतार आहे. पण भागवतामध्ये म्हटले त्याला अवतार नका म्हणून, तोच भगवान आहे. कृष्णस्तु भगवान असं, कारण षोडश कलायुक्त तो आहे ना. षोडश कलायुक्त पूर्ण पुरुष आहे. त्यामुळे जिथे संपूर्ण वैभव व्यक्त होत आहे, असा मी या वृष्णी वंशामध्ये विभूती आहे. मग अर्जुनाकडे बघून म्हणतात की माहितीये तुला, पांडवांमध्ये सुद्धा माझं वैभव आहे, पांडवामध्ये सुद्धा एक विभूती आहे. अर्जुन विचार करू लागला, आता कोणाचं नाव घेतील पाहू. काय धनंजय, पांडवानां धनंजय. वा वा, हे ऐकून अर्जुनाला किती बरं वाटलं असेल. आणि तू माझी विभूती आहे. एखादा जो गुरु असतो ना, त्या गुरुला आपल्या शिष्यावर गर्व असतो. जो शिष्य योग्य असतो त्याच्याबद्दल तो गुरु काय सांगतो, हाच माझा काय वैभव आहे, विभूती आहे. म्हणजे ज्यांनी आज्ञा पालन केलंय, चांगला अभ्यास केला आहे, त्याला सगळं ज्ञान म्हणजे त्याच्यावर प्रकट होतो. गुरुला फार आवडतं की माझी जी इच्छा होती की हे ज्ञान पोहोचलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये पोहोचलं. त्याच्यासाठी तो शिष्यच कोण झाला, विभूती, वैभव. जसं यमराज म्हणतो नचिकेताला की तुझ्यासारखा शिष्य मला मिळू दे. भगवंताला यमराज प्रार्थना कर, देवा नचिकेतासारखे श्रोते माझ्या समोर येऊ. तर जिथे काही चांगलं चांगलं आहे तिथे समजा देवाचंच काय वैभव प्रकट आहे.
धनंजय पांडवानां. धनंजय शब्द माहिती आहे ना, त्यांनी खूप धन मिळवलं होतं राजसूय यज्ञाच्या वेळेस, सगळ्या राजांना पराभूत करून. त्याचं नाव झालं धनंजय. मुनीनाम अपि अहम व्यासः. मुनी लोकांमध्ये मी कोण आहे तर म्हणे व्यास आहे. मुनीनाम, मुनीनाम शब्दाचा अर्थ शंकराचार्य म्हणतात मननशीलानाम. मनन करणं ज्यांचा स्वभाव आहे त्याला म्हणतात मुनी. मननशील, जेव्हा शील शब्द टाकतात ना, शील म्हणजे स्वभाव. त्याच्यामध्ये प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचा स्वभावच झालेला चिंतन मनन करणं सहज होतं. तर असे लोक म्हणवले जातात मुनी. आणि अनेक मुनी आहेत. सर्व पदार्थ ज्ञानीनाम, सगळ्या पदार्थांचं ज्ञान ज्यांना आहे, चिंतन केल्यामुळे ज्ञान होतं, असे जे मुनी आहेत त्यामध्ये व्यास, महर्षी व्यास माझी विभूती. भगवंत म्हणत आहे की महर्षी व्यास फक्त भारताची विभूती नाही, परमात्म्याची विभूती. नाही तर आपण म्हणतो ना एक देशाची ही विभूती आहे. त्या देशाला त्या व्यक्तीमुळे काय गौरव प्राप्त होतो. त्यामुळे फक्त एका देशाची प्रांताची विभूती नाहीये, माझी साक्षात परमात्म्याची विभूती. व्यास ऋषी आहे म्हणून म्हणतात ना, व्यासाय विष्णू रूपाय व्यास रूपाय विष्णवे. विष्णूच व्यास रूपामध्ये आहे. व्यास शब्दाचा अर्थ काय असतो? विस्तार. विस्तार, व्यसनात व्यास. आणि महर्षी व्यासांमध्ये खूप सामर्थ्य आहे, खूप विस्तार करतात. वा, एवढे मोठे त्यांनी ग्रंथ रचले आहे. समर्थांच्या भाषेत जाड ग्रंथ, पुराण रचले. 10,000 12,000 श्लोक, त्याच्यापेक्षा कमी नाही. एकाने सांगितलं म्हणे, तुमच्या हिंदू धर्मामध्ये ऋषीमुनी लोक जेव्हा पेन उचलतात तर 10,000-12,000 थांबत. म्हणे जसे मोठे मोठे व्यापारी लोक असे 1000 करोडमध्ये गोष्टी करतात, त्याचप्रमाणे ऋषी लोक सुद्धा 2-4 हजारापेक्षा कमी श्लोक, म्हणजे एवढं ज्ञान आहे, अफाट ज्ञान. म्हणून नमोस्तुते व्यास व्यासोच्छिष्टम जगत सर्व. त्या व्यास रूपात मीच आहे, मीच तिथे अवतरित झाले. व्यासांना भगवंताचा अवतार मानलेला आहे, अंश अवतार. आणि कवीनाम उशना कवी, सगळ्या कवींमध्ये सुद्धा मी आहे. अरे म्हणे बा, अच्छा कोणचे कवी आहे तुम्ही? उशना. हे उशना जे आहे हे शुक्राचार्यांचं नाव आहे. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य. आणखीन या शुक्राचार्यांनी काय केलं होतं, जेव्हा देवासुर संग्राम झाला तेव्हा देवतांनी असुरांना मारलं, पण शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या आहे, त्याच्याद्वारे परत त्यांनी जीवन दिलं. तो बली राजा झाला, बळी राजा. आणि मग त्या राजाने खूप या देवतांची पिटाई केली, सगळ्यांना हाकलून दिलं. मग सगळे देवता परत आता रस्त्यावर आले होतात. मग देवाकडे, देवाने सांगितलं ठीक आहे. देवतांमध्ये एक चांगलं आहे की त्यांना जेव्हा कष्ट संकट येतं देवाकडे धावा घेतात, मग देव मदत करतात. मग भगवंताने सांगितलं, आता तुमच्याकडे काही शक्ती नाही आहे ना सध्या, मी एक दुसरा उपाय करतो. मी इंद्राचा भाऊ म्हणून अवतार घेतो, लहान असा अवतार, आणि मी मागून घेईन, युद्ध न करता तुम्हाला सगळं मिळवून देईन. वामन रूपात मी प्रकट.
तर तिथे वर्णन आहे शुक्राचार्याचं. शुक्राचार्य त्या बळीराजाला समजवतात की उगीच तू संकल्प करू नको की मी सगळं देईन तुला. 3 पाऊल मागितलं ना, आणि 3 पाऊल हा मागत आहे, जरूर याच्यामध्ये काही गडबड आहे. 3 पावलामध्ये काय होतं? नको, तू संकल्प नको करू देण्याचा. पण आता तो बळीराजा म्हणाला मी वचन दिलंय, जे तुम्ही मागाल मी ते. खूप भरपूर सगळं वर्णन आहे. तर शुक्राचार्य सुद्धा काय आहे म्हणे, माझी विभूती आहे, आणि ते कवी आहे. कवी शब्दाचा अर्थ काय? क्रांतदर्शी. हे तुम्ही नेहमी ऐकलं असेल, शंकराचार्य सुद्धा म्हणतात क्रांतदर्शी नाम. क्रांतदर्शी म्हणजे सामान्य लोक जे करू नाही शकत, जे पाहू नाही शकत, ते पाहतात. अनेक वेळा अर्थ सांगितलं, दूरदृष्टी आहे. स्थळ आणखीन काळाची बाधा ज्यांना नाही. आपण एक विशिष्ट स्थळ काळाच्या पलीकडे नाही पाहू शकत, पण कवी लोक कशी कल्पना करतात, त्याला म्हणतात क्रांतदर्शी. कारण जे भगवंताचं नाव सुद्धा कवी आहे. कवीर मनीषी परिभू स्वयंभू. ईशावास्योपनिषदामध्ये भगवंताचं नाव कवी आहे. गीतेवर सुद्धा आहे कविं पुराणम अनुशासिता. कारण देवाला तर सगळं माहिती आहे पुढचं काय काय. देवासाठी काही सिक्रेट नाहीये, उद्या काय होईल परवा काय होईल. जसं जर तुम्ही एखादा सिनेमा पाहिला आहे आणि परत जर तुम्ही पाहायला गेला आणि जो दुसरा त्याच्याबरोबर तुम्ही गेलेला आहे त्याला तुम्ही सांगू शकता असं विरोध करता. दुसरा म्हणतो गप्प व्हायचं मला पाहू दे, आधीच तू सगळं सिक्रेट ओपन केलं, मजा काय. सस्पेन्स त्याला काय म्हणतात. तर देवाच्या ती काही सस्पेन्स नाही, आपल्याला सगळं सस्पेन्स. तर कवी आहे, या रूपामध्ये मी अवतरित झालेलो आहे. अच्छा, मग काय म्हणता? दंडो दमयतामस्मी नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानाम् ज्ञानं ज्ञानवतामहम् दंडो दमयतामस्मि जिगीषताम् दमयताम दंड अस्मि. दमयताम, दमयितॄणाम म्हणजे शासन करणाऱ्यांमध्ये मी कोणत्या रूपात तिथे प्रकट होतो? त्यामुळे दंड. दंड शब्दाचा मराठीमध्ये अर्थ शिक्षा. मराठीमध्ये दंड आहे का शिक्षा? दंड देणे, तर दंड शिक्षा. तर देवाचं काय दंडावतार, दंडाच्या रूपात. पण इथे शंकराचार्य छान म्हणतात, म्हणे कोणासाठी मी दंडाच्या रूपात, शिक्षाच्या रूपात अवतरित होतो? तर म्हणे अदांतानाम. खूप छान आहे, अदांतानाम. अदांत म्हणजे जे स्वतःला स्वतःवर संयम करत नाही, दुराचारी आहे, दुष्ट आहे, जे करायचं नाही ते करत आहे, त्यांना म्हणतात अदांत. दम शब्दापासून दांत बनलं. दम म्हणजे काय? संयम. अदांत म्हणजे जे असंयमित आहे, जे मनामध्ये येते ते करतात. उन्मार्गावर चालणार आहे. उन्मार्ग म्हणजे चुकीच्या मार्ग. त्यामुळे त्यांच्यासाठी मी अवतार घेतो. कोणत्या रूपात? दंड, शिक्षा देतात, मारतो त्यांना.
हे पहा, यशोदासाठी भगवंत वात्सल्य मूर्ती आणि कंसासाठी दंडमूर्ती, काठीच्या रूपात मिळतो. आता भगवंत जेव्हा अवतार घेतात तर पहा, अवताराचा प्रयोजन सांगितलेलं आहे ना, परित्राणाय साधूनाम विनाशाय च. तर दंड देणं हे सुद्धा माझं काय एक विभूती आहे, वैभव आहे. हे पहा, संदर्भ बदलला की भगवंताचं रूप बदलतं. अपेक्षा काय, संदर्भ काय, प्रसंग काय, त्या अपेक्षेने त्या संदर्भामध्ये भगवंताची विभूती वेगवेगळी होती. म्हणून मी सुरुवातच केली, या वेगवेगळी उपाधी आहे. उपाधी वेगवेगळे, त्यामध्ये भगवंत प्रकट. एकच आहे भगवंत, तो कुठे शिक्षा करणार आहे, तोच करुणा करणार आहे, तो दया करणार आहे, तोच मारणार आहे. हा, गरज कशी आहे त्याच्याप्रमाणे त्याचं नाव आहे. तर शासन जर मला करायचं असेल तर दंड रूपात मी प्रकट असं, आणि मग शासन करतो. हे पहा, हे जे दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार आहे त्याच्यासाठी सरकाराची जबाबदारी ना, सरकार. पण कधी कधी सरकार सुद्धा काय हातपाय, म्हणजे त्याला सुद्धा नाही काही करू शकत. मग भगवंताला येऊन दंड द्यावा लागतो, आणि कधी कधी सरकाराला सुद्धा दंड द्यावा लागतो. जर गडबड असेल सरकारावर काय शिक्षा करावी सरकार. म्हणजे सगळ्यात मोठा शासन करणारा तो आहे. ठीक आहे, आपण एक शासन व्यवस्था बनवली आहे आणि अपेक्षा अशी असती प्रजेची शासकांकडून की सगळं लॉ अँड ऑर्डर सगळं काय रे ठीक. काय म्हणतात लॉ अँड ऑर्डरला नेहमीच कायदा सुव्यवस्था. पण स्वतः जे ज्यांच्या हातामध्ये ते आहे शासन, तेच चुकीचं वागतात. मग आता काय करा, मग देवच त्यांना. म्हणून सगळ्या दंड देणाऱ्यांमध्ये मी दंड आहे. आणि नीती रश्मी जिगीषिता. जिगीषिता म्हणजे जिंकण्याची ज्याची इच्छा आहे त्याला म्हणतात जिगीषिता. जेतुम इच्छता, फार सुंदर आहे. जेतुम इच्छा, जिंकण्याची इच्छा आहे. आता जर खरोखर मला जिंकण्याची इच्छा असेल तर भगवंत तिथे कोणत्या रूपात प्रकट होतात, त्यामुळे नीती. याचा अर्थ काय आहे, जर मला जिंकायचं असेल, आता मी तुम्हाला धर्मरथाचं वर्णन केलं विजय म्हणून, तर धर्मरथाची त्यांनी तयारी केली, सगळे गुण त्यांनी वाढवले, कारण त्याला जिंकायचं आहे. आता हे सगळे गुण वाढवले, त्यानंतर भगवंत म्हणतो मी तुझ्या अंतःकरणामध्ये नीतीच्या रूपात येईन. म्हणजे काय, नीती म्हणजे असतं नयनात नीती, पॉलिसी, स्ट्रॅटेजी. म्हणजे तुझ्या मनामध्ये अशी काही योजना बनेल ज्याच्यामुळे तुझ्या जीवनामध्ये विजय मिळेल. नीती जर गडबड झाली तर काय तुमच्यामध्ये गुण असून सुद्धा तुम्ही काय पराभूत होता. योजना बरोबर असायला पाहिजे. नीती, कूटनीती, अर्थनीती, राजनीती, रणनीती. विदुराने म्हणून नीती शतक लिहिलेलं आहे. नीती शतक, नीती श्लोक. तर ते जर विदुर नीती, तेच म्हणतात ना विदुर नीती, तर महाभारतामध्ये. त्यामुळे त्या नीतीच्या रूपात जणू काही मीच आहे. नीती असेल तुमची तर विजय मिळेल. देवानी शेवटच्या श्लोकात काय म्हटलेलं आहे, यत्र योगेश्वर
तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर, इथे सुद्धा नीती शब्द आहे. तर नीतीच्या रूपात मी आहे. म्हणजे बरोबर मार्गावर मी जेव्हा जातो तेव्हा त्याला म्हणतात नीती. आणि ते फार छान इनडायरेक्टली अप्रत्यक्ष रूपात काय म्हणत आहे की जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर नीतीनेच मिळेल, अनीतीने कधीच विजय मिळत नाही. कपट आहे, चालाकी आहे. आमच्या गुरुजींनी छान सांगितलं म्हणे आपण एवढे चतुर असायला पाहिजे की समोरच्याची चालाकी आहे, चालाकी म्हणतात, ती समजली पाहिजे. स्वतः चालाकी करू नका, पण एवढे चालाक व्हा की तू काय करत आहे ते समजा. आणि त्याची चालाकी सफळ होऊ देऊ नका. म्हणजे एवढं हुशार आपण असायला पाहिजे, नाही तर कोणी सुद्धा आपल्याला धोका देईल. पण मी चालाकी करून विजय मिळेल, कपट करून, छल करून म्हणे हे चुकीचं आहे, हे कधी नाही होणार. म्हणून पहा कृष्णाला त्या शकुनीची चालाकी सगळं माहित असायची, पण ते बरोबर पकडायचं. अनीतीने विजय नाही मिळत. थोड्या वेळासाठी मिळू शकतो पण नॉट लॉंग लास्टिंग, नेहमीसाठी नाही. कोणी कोणाला प्रभावित करू शकतो कपटाने, अनीतीने, पण मग जेव्हा खरं प्रकट होईल तेव्हा त्याच्याबद्दल सगळं इम्प्रेशन आपलं जे आहे ते नाही सगळं. तर नीतीमुळेच विजय मिळेल असं इथे देवाने सांगितलं. आणि जर तुम्ही खरोखर तुमची विजय मिळवण्याची इच्छा आहे, मी येईन नीतीच्या रूपात. मौनम चैवास्मि गुह्यानाम. आता काय म्हणतात की गुह्यामधील मौन मी आहे. गुह्य गोपनीय, सिक्रेट ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये मौन मी आहे. आता मौन सुद्धा एक फार छान गुण आहे. काय म्हणतात, मौनम सर्वार्थ साधन. मौनाने बऱ्याच गोष्टी साधल्या जातात. आपले माजी पंतप्रधान होते, 2 जण होते, एक नरसिंहराव आणि दुसरे कोण, मौनम. आधी ते जायचे दुसऱ्या ऑफिस मध्ये, मग जे तिथून इन्स्ट्रक्शन मिळते ते बरंच काही आहे, पण आता ते बोलू नाही शकत जास्त. तर मौनम, नरसिंहराव सुद्धा मौन बोलायचं. कधी कधी वाटायचं संसदेत झोपत आहे, तेव्हा झोपले नसायचं ते, सगळं ऐकत असायचं. विद्वान माणूस होता, किती डिग्रीज होत्या त्यांच्याकडे, बऱ्याच भाषा आहेत. तर राजकारणामध्ये मौन सुद्धा एक काय गुण आहे, तो पाहिजे. समोरच्याला मुळीच पत्ता लागला नाही पाहिजे माझ्या आता मनामध्ये काय स्ट्रॅटेजी काय. अनेक असे आहेत, चाणक्य या लोकांना म्हणतात राजकारण. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे कोणत्या पक्षामध्ये जातो. मौनम सर्वार्थ. पण कुठे कुठे बोलावं सुद्धा लागतं, सगळे ठिकाणी मौन. पण इथे म्हणतात गुह्य जर तुम्हाला ठेवायचं आहे तर मग 6व्या कानामध्ये गोष्ट गेली नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला 6वं कान, आमच्या दोघांमध्ये जर झाले तर 5वा कान, 6वा. तिसरी जी व्यक्ती आहे तिला कळलं जर तुम्हाला गुप्त ठेवायचं. अच्छा, गंमत अशी असते, लोकांना राहावं नाही जात. आणि मग काय म्हणतात, तुम्ही आमचे खास आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, पण एक आहे तुम्ही दुसऱ्याला सांगू नका. अच्छा, गंमत काय असते, त्याचे सुद्धा अनेक खास लोक असतात.
मग तो म्हणतो मी तुला सांगत आहे बरं का, दुसऱ्याला सांगत. याप्रमाणे सगळ्यांना ते गोष्ट माहित, गुह्य राहत नाही. हा षटक तिसऱ्या पर्यंत. रघुवंश महाकाव्यामध्ये कालिदासांनी वर्णन केलं आहे राजांचं. रघुवंशामध्ये जेवढे राजे झाले बहुतेक रघु राजा एका राजाचं वर्णन केलेलं आहे. पण त्याच्या मनामध्ये काय संकल्प आहे तो लोकांना कळायचाच नाही. काम झाल्यावर मग लोकांना कळायचं की याच्या मनामध्ये ही योजना किंवा हा संकल्प किती छान आहे. म्हणजे असं असायला आधीच जास्त काय दवंडी पिटतात ना आणि करत काहीच नाही. ढिंडोरा पिटणं त्याला म्हणतात हिंदीमध्ये. आधी केले मग सांगितले त्याला म्हणतात मौन. चांगल्या राजाचं हेच काय लक्षण आहे. तिथे त्यांनी वर्णन केलं आहे की रघुवंशामध्ये असे रामायणामध्ये 3 झाडांचं वर्णन आहे. पण एक असे झाड असतात ते नुसतं फळ देतात, फुल नसतात. ते फणस फळ येते. काही झाडं असे फळ आणखी फुलं दोन्ही आहे. आणि काही याच्यावर नुसतं फुलं आहे, फळ कधीच येत नाही. तर हे जे तिसरे लोक आहे म्हणजे काय, नुसतं सांगत आहे आम्ही असं करू तसं करू, कधीच ते करत नाही. तर रामायणामध्ये असं त्यांनी सांगितलं. म्हणजे झाडांमध्ये फुल आहे पण आता वाट होतं की फळ येईल, फळवळती येणार. तर सांगितलं पाहिजे. जर आपण तुम्ही जर नीट करत असाल, केलं असाल, नुसतं सांग. अच्छा जर नुसतं सांगत राहिलो मी आणि केलं नाही तर मग लोक 10 वेळा विचारतात अरे तुम्ही सांगितलं, तुम्ही वचन दिलं होतं. म्हणून मौनम आधी करा आणि मग लोकांना दाखवा. गौप्यानाम. आणि मौनमचं तर खूप आहे महत्व. लोक एक साधना सांगितलेली. आपलं जी साधना आहे ना ती सुद्धा गुप्त ठेवली पाहिजे. लोकांना सांगायचं नाही मी 10 माळा करतोय, मी हे करतोय, मी ते करतो. अनेक लोकांना हाऊस असतो आपलं दाखव, त्याला दाखवायचंय की मी एवढं माळ करतो म्हणून तो विचारतो तुम्ही किती माळ करता. म्हणजे समोर त्याला लगेच विचार तुम्ही किती करता, मी एवढं करतो. असं म्हणतात पुण्य जे आहे ना ते गुप्त ठेवलं पाहिजे. त्याच्यातच मग ते गुप्त ठेवल्याने वाढतं पुण्य. त्याचप्रमाणे रोगाला गुप्त नका ठेवू. त्याला सांगा डॉक्टरकडे जा, नाही आतमध्ये वाढत जाईल. तर रोग वाढत, पुण्य वाढत. जे पाप आहे ना ते सांगून द्या की मी हे पाप केलं, तर ते काय म्हणजे बाहेर निघून जाईल. जर पापाला तुम्ही आतमध्ये गुप्त ठेवलं वाढत जाईल. जी किमती वस्तू आहे ना ती काय गुप्त ठेवली पाहिजे. आपण जे तिजोरीमध्ये हिरा वगैरे, तर पुण्य साधना मौन. समोर एकदा साधारण राहायचं, सामान्य राहायचं, विशेष दाखवायचा आहे. त्याने ते हळूहळू पुण्य क्षीण होतात. तो गुह्यानाम मौनम आणि ज्ञानम ज्ञानवतामहम. जे ज्ञानी लोक आहेत त्या, मी ज्ञानी नाहीये, ज्ञानींमधील ज्ञान आहे असं आहे. ज्ञानी लोकांना ज्ञान होत आहे माझ्यामुळे. त्यांच्या अच्छा इथे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान नाही बरं का, विद्वान आहे म्हणजे सर्व प्रकारचं. सामान्य
विषयाचा सुद्धा तो विद्वान किंवा ज्ञानी होऊ शकतो. तर जिथे ज्ञानाचं वैभव दिसत आहे म्हणजे ते काय, तिथे मीच आहे. मग म्हणतात आता इथपर्यंत झालं, 38 श्लोकांपर्यंत सगळ्या विभूती झाल्या. वेगवेगळ्या संदर्भात कसं मी प्रकट होतो, कुठे मी दिसतो, अभिव्यक्त होतो हे तुम्हाला सांगितलं. आता इथे पुढचे हे 3-4 श्लोक आहेत, याच्यामध्ये थोडक्यात सांगत आहे की माझ्यामुळे जगाचं अस्तित्वच नाही. खरं म्हणजे संपूर्ण जग माझं वैभव आहे. जग जणू काही जोर जोराने माझीच कीर्ती, माझंच वैभव सांगत आहे. पहा, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम् यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम्. म्हणे सर्व भूतांचं बीज मी आहे. सगळे भूत माझ्यावरच प्रकट होतात. आपल्याकडे जर एक बीज असेल तर त्याच्यामध्ये एकच प्रकट होईल ना. सफरचंदाचं बीज सफरचंद, पेरू असेल तर पेरू. पण भगवंत एक असा बीज आहे ज्याच्यामध्ये फक्त झाडच नाही, सगळे प्राणी त्याच्यामधून उत्पन्न होतात. आणखीन याचं पुढचं वाक्य महत्वाचं आहे, न तद अस्ति विना स्यात् मया. म्हणे माझ्याशिवाय कोणीच राहू नाही शकत. शंकराचार्य म्हणतात प्रकरण उपसंहारार्थ विभूती संक्षेप माह. या पूर्ण प्रकरणाचा उपसंहार करत आहे. खरं म्हणजे काय आहे, मी एवढ्या विभूती सांगितल्या, इथे मी आहे, इथे मी आहे, इथे मी आहे. खरं तर आहे की माझ्यामुळे कोणीच राहू नाही शकत. माझ्याशिवाय निरात्मक होऊन जाईल. इथे फार छान शब्द आहे, भवेत् मया अपपृष्टम परित्यक्तम निरात्मकम शून्यम इतस्या अतः मदात्मकम सर्वम. काय शब्द दिलाय, मदात्मक आहे. माझ्यामुळे सगळ्यांमध्ये चेतना आहे, जीवन आहे, सत्ता आहे. मी जर नसेल तर सगळं शून्य होऊन जाईल, कोलॅप्स होईल, सगळं पडून जाईल. निरात्मक म्हणजे काय, असत. जणू काही तुम्ही आत्माच काढून घेतली ना, आत्माच काढली तो काय असं असतात नाही. या संस्थेची ही व्यक्ती आत्मा होती, ती गेल्यावर संस्था एकदम शून्य, रिकामी, ती पोकळी, ती कोणीच भरू शकत नाही. असं लोक म्हणतात मोठी व्यक्ती गेली, त्याला म्हणतात काय, निरात्मा. भगवंत म्हणतात जर मी स्वतःला काढलं तर हे जे सगळीकडे तुम्हाला वैभव दिसत आहे, चमक तमक दिसत आहे, काही राहणार. त्याचं उदाहरण म्हणजे वीज गेली की काय होतं, पंखा स्थिर, ट्यूबलाइट मध्ये काही प्रकाश नाही, हीटर मध्ये काही गरमी नाही, कूलर मध्ये थंडी नाही, माईक मध्ये काही आवाज नाही, शून्य झालं. तर निरात्मकम म्हणजे त्याचप्रमाणे माझ्यामुळे सगळं आत्मवान आहे, सत्तावान आहे असं. तर मया भूत चराचरम, चर नचर दोन्ही. तेव्हा सगळ्या वस्तू आपल्याला आहे आहे करून अनुभवास येतात की नाही. डोंगर आहे, नदी आहे, झाड आहे, तर म्हणजे आहे ना ते मी आहे. सगळ्या वस्तू म्हणजे आहेपणा म्हणून काय म्हणून
अस्तित्वपणा, अस्तित्व. आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात, इजनेस. जाणीव सुद्धा आहे. माझ्यामुळे हे सगळे सत्ता रूप आहे, अस्तित्व. आणखीन इथे पुढे म्हणतात की माझ्या विभूतींचं काही अंत नाही. जणू काही अर्जुनाने विचारलं, एवढ्याच आहे का तुमच्या विभूती? अरे म्हणे, जर मी सांगायला बसलो तर मग अंत नाही. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एषत्तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया नान्तोऽस्ति मम दिव्यानां नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां अंतः नास्ति. माझ्या दिव्य विभूतींचा काही अंत नाही. विभूतीनां विस्तराणां नाही ईश्वरस्य सर्वात्मना दिव्यानां इयत्ता. खूप छान एक शब्द दिलेला आहे, इयत्ता नाही भगवंता. इयत्ता म्हणजे एवढं. इयत्ता, इयत्ता म्हणजे कक्षा ते नाही, वर्ग नाही, मराठीचा नाही. संस्कृत मध्ये इयत्ता म्हणजे इथपर्यंत, एवढं, मर्यादा. इयत्ता नाही. इयत्या शक्ता वक्तुम ज्ञातुम वा केनचित. कोणीच नाही सांगू शकत की भगवंत केवढा आहे असं. म्हणून रामायणामध्ये सुद्धा तुळशीदासजी म्हणतात, इदम इत्थम कही जाई न सोई. इदम इत्थम, हा एवढा आहे, या प्रकाराचा आहे, असं एवढ्याच प्रकाराचा आहे असं नाही सांगू. किती प्रकारामध्ये तो प्रकट होतोय, व्यक्त होत आहे, अंत नाही. म्हणे इथे तर मी काय, एषतु देशतः तद्देशतु. एषतु उद्देशतः, एषतु उद्देशतः. उद्देशतः म्हणजे एक देशी. या अध्यायामध्ये तर मी फक्त एक देशीय वर्णन केलेलं आहे. एक देशीय म्हणजे काय, थोडक्यात थोडं थोडं थोडं. एक देशी उद्देशतः अंश रूपात मी सांगितलंय, नाही तर काही त्याचा अंत नाही. आणखीन आता काय सांगावं अजून. म्हणे जिथे जिथे तुम्हाला तेज दिसत आहे, ऊर्जा, उत्साह, समृद्धी, हे सगळे गुण दिसत आहे, तुम्ही असं समजा की माझ्या अंशाचं ते तेज आहे किंवा माझ्या तेजाचा अंश आहे असं. यद यद विभूतिमत् सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम् मम तेजोंश संभवम् यद् यद् विभूतिमत् सत्वम् मम तेजोंश संभवम्. म्हणजे यत् यत्, याच्यात जे जे जिथे जिथे तुम्हाला काय दिसत आहे, श्री, ऊर्जा, उत्साह, म्हणे तुम्ही असं समजा की तिथे माझी उपस्थिती आहे. कोणत्याही प्राणी मात्रामध्ये जे जे म्हणून वैभव संपन्न, समृद्ध अथवा सामर्थ्यशाली म्हणून असे ते माझ्या तेजाचा अंश आहे. हे पहा इथे खूप छान आहे, माझ्या तेजाचा अंश म्हणजे मी आहे, माझं तेज आहे आणि त्याचा अंश.
म्हणजे मी जर असेल तर मग तर काय, माझा एक थोड मम तेज वश. भगवंताचं तेज म्हणजे असं म्हणतात आहे की षडैश्वर्य संपन्न आहे, त्याला तेजही म्हणतात. 6 ऐश्वर्य समग्र, अनंत श्री अनंत अनंत अनंत. आता त्याचा एक भाग जर तुम्हाला कुठे दिसत असेल तर म्हणे समजा ती माझी विभूती अंश. म्हणजे आता सूर्य आहे, सूर्याचे किती अनंत किरण आहे, पण ते काही किरण आहे तर ती सूर्याची काय म्हणजे विभूती होती. सूर्याच्या तेजाचं एक अंश झालं. जर त्या एका किरणामध्येच एवढं तेज आहे तर सूर्यामध्ये किती असेल अशी कल्पना आहे. जिथे थोडेसे गुण दिसतात तिथे लोक म्हणतात की अरे हा तर भगवंताचा अवतार आहे. त्या कला म्हणतात ना, 4 कला, 3 कला, 10 कला. म्हणे हे जे दगड वगैरे असतात त्याच्यामध्ये 1 कला असते. मग पशु पक्षी त्याच्यामध्ये 2 कला, पक्षीमध्ये 2, पशुमध्ये 3, मनुष्यामध्ये 5-6 कला असतात. आणि म्हणे 7-8 कला जर झाला तर लोक त्याला अवतार म्हणू लागतात आणि त्याला काय देव म्हणू लागतात की आता देव म्हणू. कला अवतार एक असतो, कला अवतार, अंश अवतार. तर देवामध्ये जेवढे अनंत गुण आहेत त्यापैकी अनेक गुण त्याच्यामध्ये काय प्रकट होत. प्रल्हादाचं वर्णन आहे म्हणजे भगवंतामध्ये जेवढे गुण आहे प्रल्हादामध्ये आहे, त्याआधी सांगितलं होतं. म्हणून प्रल्हादाला विभूती म्हणतात. तर जिथे सुद्धा असे काही गुण दिसतील तिथे देव आहे हे हे स्वीकार करणं जरा सोपं असतं. असं नाही की दुसऱ्यामध्ये नाहीये, पण तेच मी सुरुवातीला सांगितलं त्यांची उपाधी तेवढी तयार नाहीये, तामसिक आहे, मलिन आहे, म्हणून तिथे ते वैभव प्रकट होत नाही. बलिहारी ता घट की जागट परगट होय, घट घट मेरा साईया सुनी से जन कोय. याचा अर्थ फार छान. म्हणे असं कोणतंच शरीर नाहीये, कोणतंच जीव नाहीये ज्याच्यामध्ये मी नाहीये. घट घट मेरा साईया म्हणजे ते संत म्हणत आहे. सुनी से जन कोय, सुनी म्हणजे रिकामी, एकही अंतःकरण रिकाम नाही. पण म्हणे आपण कोणत्या व्यक्तीची पूजा करतो किंवा तो आदरणीय पूजनीय होतो. बलिहारी ता घट की जा घट परगट होय, जिथे प्रकट होतो तिथेच वैभव आहे ना. एक उदाहरण दिलेलं आहे रामायणामध्ये. लाकडामध्ये अग्नी आहे, लाकूड आहे, पण काय ज्या लाकडामध्ये अग्नी प्रकट नाहीये त्या लाकडावर आपण बसतो, त्याचा काही टेबल आहे, खुर्ची आहे, पण त्याच लाकडावर जर अग्नी प्रकट झाला तर हरिओम लांबूनच वैभव प्रकट झाला. चितातून नाही बघते. दारुगत अग्नी, दारू म्हणजे लाकूड संस्कृत. तर सगळ्यांमध्ये आहे, पण तो सगळ्यांमध्ये असं प्रभू हृदय अछत अविकारी, असं प्रभू हृदय अछत अविकारी. एक ओवी आहे. जो आनंद रूप परमात्मा आहे तो सगळ्यांमध्ये आहे, पण सगळे लोक दुःखी का आहे. सकल जीव जग दीन दुखारी, सकल जीव जग दीन, असं प्रभू हृदय अक्षता विकारी. असा आनंदरूप परमात्मा हृदयामध्ये असून सुद्धा लोक, कारण ते अंतःकरण असं काही विचित्र झालेलं आहे की त्याला प्रकटच होऊ देत नाही, त्या देवाला प्रकट नाही. आता सच्चिदानंद सच्चिदानंद किती म्हणा, पण हा म्हणे आनंद आहे पण माझ्या जीवनामध्ये दुःख. तुम्ही किती म्हणा,
गाणं म्हणू शकतो, मेरा सच्चित आनंद रूप. लोक गाणं म्हणतात रडताना, मी आनंद रूप आहे. त्याला दुःख आहे की मला पैसे नाही दिले, मी गाणं म्हणतात. म्हणून बलिहारीता घटकी जागट परगट. तर इथे तेच म्हटलंय, तत्तत एव अवगच्छ. अवगच्छ म्हणजे जाण. जिथे जिथे तुला असा प्रकाश दिसत आहे, काही काही म्हणे तिथे तिथे माझी उपस्थिती आहे. ती माझं विशेष विशेष उपस्थिती मम तेजोंश सांगतो. आणि आता अर्जुनाला देव म्हणतात, आता मी किती सांगू, आता पुष्कळ झालं. किंबहुना, किंबहुना ज्ञानेश्वरांच्या चरकू शब्द येतो. पण बसायला जाणार इथे तसा शब्द आहे. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम् एकांशेन स्थितो जगत् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन. म्हणजे जिथे जिथे तुला वैभव वगैरे दिसत आहे ती माझीच विभूती आहे. अथवा, आता अजून काय मी सांगू, आता जास्त विचार करण्याचा काही उपयोग नाही. आता एक वाक्यात थोडक्यात मी सांगतो की या पूर्ण जगामध्ये जगाला मी धारण केलेलं आहे आणि हे पूर्ण जग माझ्या एका अंशामध्ये स्थित आहे. पूर्ण जग माझी विभूती आहे. आणि ते काय म्हणतात, हे जग म्हणजे माझ्या एकांशामध्ये. याचा अर्थ काय, जेवढं जग आहे तेवढं मी नाही आहे, त्याच्यापेक्षा किती पटीने आहे. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे पुरुष सूक्ताचं, त्रिपादस्यामृतम दिवी. आणि पूर्ण जगाला जणू काही 4 भागामध्ये त्यांनी विभाजित. देवाचे 4 भाग, देवाचे 4 भाग, आणि त्याच्या एक भागामध्ये जग आहे, एका कोपऱ्यात आहे. देवाच्या एका कोपऱ्यात अनंत कोटी ब्रह्मांड आहे. म्हणजे काय, याला दुसरं सांगितलंय अत्यतिष्ठ दशांगुलम. जेवढं आहे ना जग त्याच्यापेक्षा 10 बोट मोठं आहे. आता 10 बोट असं नाही की 10 बोट, त्याचा अर्थ काय, किती तुम्ही विचार करा, देव त्याच्यापेक्षा अजून. इथे त्रिपाद किंवा 10 बोट म्हणजे त्याचं काही अवयव आहे असं नाही सांगितलं. हा अर्थ नाही घ्यायचा. अर्थ काय घ्यायचा आहे, विशाल आहे, अनंत आहे. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशी देणे. हा काय, अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशी देणे. एकी रोमावर अनंत ब्रह्मांड आहे. बरोबर आहे. हेच तुळशीदासांनी म्हटलेलं आहे, रोम रोम प्रतिवेदक आहे. ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति. एक रोमामध्ये एक ब्रह्मांड. तुकारामांनी आणखी थोडं जरा वाढवतं, एका रोमात अनंत ब्रह्मांड. म्हणजे हे सगळं वर्णन ऐकून काय आपल्याला समजायचं आहे, अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशी देणे. तर एकांशे. गुरुजी याचं उदाहरण देतात की जसं कोणी गाणारा आहे, गाणारा गायक, त्यांनी एक राग म्हटला, यमन राग, तर असं नका समजू की त्याला फक्त तेवढंच आहे. ही तर त्याची एक विभूती आहे, त्याच्यामध्ये अनंत आहे ना, अनेक राग तो म्हणू शकतो, पण प्रगट त्यांनी फक्त एवढंच केलं. गुरुदेव खूप गंमत करायचे, म्हणे देवाने जणू काही मोठा असा अंगरखा वगैरे घातलेला आहे.
आणखीन हे ब्रह्मांड जसं कापडाच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी, एवढ्या मोठ्या शरीरामध्ये कुठेतरी जसं खिसा आहे ना एक कोपऱ्यात, तसं ब्रह्मांड जगात भगवंताच्या एका कॉर्नरमध्ये पडते. म्हणजे त्याला देवाला माहीत सुद्धा नाही की जगत आहे असं ते म्हणायचे. जसं खोलीमध्ये एखादा कीटक असेल, हे काही करत असेल, आपलं लक्ष नसतं तिकडे. कसं वाटतं? एकांशेन स्थितो जगत. याप्रमाणे इथे हा अध्याय पूर्ण. भगवंताच्या कृपेने आपण सविस्तर याची जरा चर्चा केली, पण जसं ते सांगितलंय नांतोस्ती, अंत नाहीये. बहुतेक भगवंताला सुद्धा काळजी आहे, म्हणून भगवंताने काय आवर्त घेतलं म्हणजे आता पुढच्या अध्याय करायचा आणि संपला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः.